नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 6 जुलै 2024. आज आपण सीताफळाच्या बागेमध्ये आहे. आजची परिस्थिती अशा प्रकारची आहे. तर आपण त्या दिवशी 3 जुलैला व्हिडिओ केला होता मित्रांनो, की केळे बांधल्यानंतर आपली सेटिंगला मदत होईल आणि केळं किती झाडाला बांधायचे हे मी तुम्हाला सांगू विसरलो होतो. तर केळं हे म्हणजे ॲव्हरेजमध्ये 6 झाडाला एक बांधा, की आपला जर प्लॉट समजा 200 झाडाचा असेल तर 30 केळं जरी बांधले तरी आपलं काम भागतं. हे बघा त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने. आता हे केळं आपण त्या दिवशी बांधले होते. आता ह्यामध्ये कीटक आलेले, हे कीटक आहे. हे बघा मी याला हलवतो थोडं, म्हणजे आणखीन चांगले दिसतील, उडतील. हेच कीटक आपले चांगल्या प्रकारे पोलनचं काम करतात. हे आणखीन एक दुसरे आहेत, पण एक मुळे ते आपल्या इथं आलेले आणि इथलचं जेवण संपल्यावर नंतर ते फुलामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा काही आता पण जातात. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक हप्त्याला केळं बांधत चला. आणि ह्या कीटकांचं नंतर पोलन झाल्यानंतर सगळे औषधी खते आपल्या उपयोगाचे, यांच्याशिवाय आपल्याला ते शक्य नाही. हे बघा मित्रांनो, आज इथं एक म्हणजे आकर्षक आश्चर्यकारक एक गोष्ट म्हणजे या कंडिशनमध्ये ही फांदी आपण यावर्षी कटिंग केलेली. ह्या फांदीला इथून कट केलेलं आहे बरोबर. हिला डायरेक्ट फांदीला ही कळी लागलेली. आता ही पहिली कळी फांदीला लागलेली, आता ती सेटिंग अवस्थेमध्ये, म्हणजे सेटिंग होऊन ती फळाकडे वळालेली. त्यानंतर तिचं दुसरं त्याच फांदीला डायरेक्ट फुल आलेलं आहे. ते आता पोलन होऊन सेटिंग अवस्थेकडे. त्यानंतरची कंडिशन ही बघा. पुढं आता नवीन काडीला आलेलं फुल आहे, नवीन जो कोंब आला या वर्षीचा त्याला, ही आणखीन फ्लोरिंग स्टेजमध्ये आज उद्या यायच्या कंडिशनमध्ये. परत त्यापुढे बघा, ही 3 कळ्या एकाच ठिकाणी आलेल्या आहे. जर पहिलं सेटिंग नाही झालं तर दुसरं सेटिंग होणार, दुसरं नाही झालं तरी तिसरं तरी होणार, आणि तिसरं नाही झालं तरी चौथं. हे 4-5 कळ्या. तर ही कंडिशन आपली अशी महिनाभर चालू राहणार आहे. त्यामुळं आपण प्रत्येक हप्त्याला केळी बांधा. कुठल्या कारणाने हे पहिलं सेटिंग नाही झालं तर दुसरं होईल, दुसरं नाही झालं तर तिसरं होईल. फक्त मागं पुढं होईल एवढं आहे. नक्कीच एका टायमाला सर्व केळी सेटिंग तर होणार नाही. पण इथं फक्त एकच फळाची गरज आहे आपल्याला, आणि निसर्गाने बघा किती उपलब्ध करून दिलेलं आहे. कमीत कमी ह्या मागच्या 3 आणि 3 6 फुलं एका फळासाठी उपलब्ध आहे आपल्यापाशी इथं. परत ही एक फाटा फुटलेला आहे छोटा, ते तर वेगळंच आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घाबरून न जाता ह्या पद्धतीनं जैविक स्वरूपाची जर उपाययोजना आपण केल्या तर आपल्यासाठी खूप चांगल्या राहील. आता बघा, 6 झाडामागे आपल्याला एक केळी बांधायची, तर 6 झाडामागे एक केळी बांधल्यानंतर किती खर्च येईल आपल्याला. एक केळीचा सरासरी समजा एकरी आपल्याला 400-500 झाडं असेल तर 6×5 = 30 आणि 60 समजा 60 केळी 12×5 = 60. हे ती 250 ते 300 रुपये खर्च आहे चांगली केळी जरी घेतले 50 रुपये डझनच्या. तर त्या अशा पद्धतीनं मी दाखवल्याप्रमाणे पिकून मग बांधा, की ते कीटकांना उपयोगी येईल. जर तुम्ही हिरवीच केळी बांधली तर ती तशीच वाळून जातील, त्यांना ते होल पाडता येत नाही याला, आणि ते आतला घर खाण्यासाठी एकत्र होत नाही. तर ह्या पद्धतीनं उपाययोजना करा. हा माझा अनुभव आहे, त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. नक्कीच याचा उपयोग तुम्हाला होईल ही मला अपेक्षा आहे. धन्यवाद. काही अडचणी असल्यास आपण चर्चा ग्रुप केलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये टाका. आपण ह्या ग्रुपमध्ये केलं तर आपलं मुख्य उद्देश बाजूला राहून ते व्हिडिओ आपल्याला सापडत नाही. त्यासाठी चर्चा ग्रुपला कोणाला काही अडचणी असेल तर नक्की टाका. आणि ह्यासारखं यापेक्षा आणखीन बोलकं चित्र काय असू शकतं, तुम्ही पण आणखीन शेअर करा. धन्यवाद.